कर्जत तालुक्यातील सर्व दलित वस्ती परिसरांना महापुरुषांची नावे द्यावीत, ग्रामपंचायतींकडून दलित वस्ती सुधार योजनेसाठी संपूर्ण निधी मिळावा, दलित वस्ती परिसरामध्ये विकास कामं व्हावीत, तसेच दर्जेदार कामं व्हावीत आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आठवले गटानं पंचायत समितीसमोर हलगी वाजवून डफडे वाजवून आंदोलन केलं। आंदोलनास विविध संघटना आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिलाय। या आंदोलनामध्ये फेस्कॉमचे जिल्हा अध्यक्ष शब्बीर पठाण, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल पोळ, अविनाश कांबळे, सुनील गायकवाड, कुलदीप गंगावणे, भीमराज साळवे, लक्ष्मण आखाडे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तनपुरे, रोहन कदम, महेश तोरडमल, राजेंद्र घोडके, दादासाहेब कांबळे, कुंदन बैलुमे, भाऊ जवणे, कैलास कांबळे आदींसह अनेक जण सहभागी झाले होते। गटविकास अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी यांनी आंदोलकांशी चर्चा केली, मात्र तोडगा निघू शकला नाही। भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण झाले, तरीही दलित वस्तींचे नाव अद्याप बदलले नाही। हरिजन वस्ती, मातंग वस्ती, चांभार वस्ती, ढोर वस्ती असे नाव सगळ्या आज वस्तींना आमचे आहेत। 15 ते 25 एकूण सन 78 कोटी रुपयाचे कामं झालेले असून ते अत्यंत निकष दर्जाचे झाले आहे। त्याचे जिल्हा स्तरावरून चौकशी व्हावा या मागणीसाठी आम्ही बसलो आहोत। 15% शेष हा सर्व ग्रामपंचायतला सर्व लोकांच्या फंडातून 15% हा निधी दिला जातो। तो फंड देत असताना काही ग्रामसेवकांनी खर्च केला नाही, काहींनी रस्त्यावर, पाण्यावर, लाईटवर खर्च केला आहे, तरी त्याची तपासणी विस्तार अधिकाऱ्यामार्फत व्हावी अशी आमची मागणी आहे। या उपोषणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकुशराव बैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनासाठी आमचा वृद्धभूमी शेतमजूर महिला संघटना व ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि या भ्रष्टाचाराच्या बाबत हे अंकुशराव बैलुमे हे 30 ते 25 वर्षापासून लढत आहे। आता खरी परिस्थिती अशी आहे की ती यश येण्याच्या मार्गात आहे। अनेक भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे। यामुळे आम्ही आमच्या संघटनेतर्फे जर त्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू ठेवणार आहे। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा, कर्जत।